गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दंगल काबू प्रात्यक्षिके। आगामी गणेशोत्सव आणि अन्य सण शांततेच्या वातावरणात संपन्न व्हावेत यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावात पोलीस संचलन करण्यात आलं। तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येनं असणाऱ्या कोडोली गावातील प्रमुख मार्गावर कोडोली पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत संचलन पार पडलं। या संचलनामध्ये अधिकाऱ्यांसह 100हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन अँब्युलन्स 4 चाकी वाहनांसह पोलीस फौज फाट्याने कोडोलीतील मुख्य रस्त्यावरून संचलन केलं। कोडोली ग्रामपंचायत समोर छत्रपती चौकात दंगल काबू संबंधित प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व सण शांततेत साजरे होण्यासाठी आजचे संचलन असून आगामी होणाऱ्या गणेशोत्सव काळात कोणत्याही अफवांवर बळी पडू नये, समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेज मोबाईलवर पसरवू नयेत, कोणीही कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी दिला। गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज कोडोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी दंगाकाबू योजनेचे आयोजन केले होते। सदर ठिकाणी दंगाकाबू योजना राबवण्यात आली। मी एपीआय कैलास कोडक कोडोली पोलीस ठाणे सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी गणेशोत्सव हा शांततेत पार पाडावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। या पोलीस संचलनात अधिकाऱ्यांसह 100हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन अँब्युलन्स 4 चाकी वाहनांसह पोलीस फौज फाटा उपस्थित होता। केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।